तर बीड जिल्ह्यामध्ये सध्या धस विरुद्ध मुंडे संघर्षाचा नवा अध्याय आकार घेतोय। धसांच्या आष्टी मतदारसंघामध्ये आपण लक्ष घालणार अशी घोषणा पंकजा मुंडेंनी केली आणि त्यानंतर वादाची ठिणगी पडली आहे। एवढंच नाही तर गेवराई आणि माजलगावमध्ये माजी खासदार प्रीतम मुंडे लक्ष घालणार असं सांगितल्यामुळे पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्षही वाढणार आहे। या वादाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची देखील किनार आहे। पाहूया हा रिपोर्ट। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर बीड जिल्ह्यात परळी विरुद्ध आष्टी, मुंडे विरुद्ध धस असा जुना वाद पुन्हा उफाळून वर येतोय। याला तात्कालिक कारण ठरले आहेत दिवाळी गप्पा। राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी परळीत दिवाळी स्नेह मिलन कार्यक्रमात एक वक्तव्य केलं। आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघात आपण लक्ष घालणार असल्याचं पंकजाताईंनी जाहीर करून टाकलं। पंकजा मुंडे तेवढ्यावरच थांबल्या नाहीत तर माजी खासदार प्रीतम मुंडे माजलगाव आणि गेवराईत लक्ष घालणार असल्याची घोषणाही त्यांनी केली। मी स्वतः नेकेड आणि आष्टी बघणार आहे, बाकीच्या बघणारच आहे, पण याच्यात मी जास्त लक्ष देऊन बघणार। सक्तीची आमची जिल्हा परिषद सदस्य जास्त आहेत आणि कोणालाही मला ॲलर्जी नाही, ओरिकलची कोणाची ॲलर्जी मला नाही, पण फक्त आमच्याच माणसावर अटॅक का करता? इकडे विरोध एकाला, तुला नाही म्हणायचे विरोध एकाला करायचा, अटॅक दुसऱ्याच्या कार्यकर्त्यावर करायचे, हे मला काही धोरण नाही करत। आपल्या मतदारसंघात पंकजा मुंडे लक्ष घालणार म्हटल्यावर आमदार सुरेश धस काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष होतं। हे पहा, ते राज्याचे मंत्री आहे आणि प्रत्येकच वाक्याला आपण असं काही म्हणणं उचित नाही। ते बोलले असतील, काय त्यांना लक्ष घालायचे ते घालू द्या, आम्ही कुठं काय म्हणू। अशा वातावरणात केज, आष्टी, माजलगाव, गेवराई या मतदारसंघात लक्ष घालणार अशी घोषणा बीड जिल्ह्यात अस्वस्थता वाढवण्यासाठी पुरेशी आहे। तसं पंकजाताई आणि धस अण्णा यांच्यात सतत धुसफूस सुरू असते। विधानसभा निवडणुकीत पंकजाताईंनी आपला प्रचार केला नाही असा आरोप धस अण्णांनी केला होता। निकाल लागता क्षणी सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्या विरोधात उघडपणे नाराजी बोलून दाखवली होती। आपण प्रचार केला नसता तर एवढं मताधिक्य मिळालं असतं का, असं पंकजाताईंनी 4 महिन्यांनी उत्तर सुद्धा दिलं होतं। ज्या विषयामध्ये कुठलाही संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करणं किंवा कुठल्याही टिप्पणी करणं वैयक्तिक पद्धतीने हे त्यांनी करणं अपेक्षित नाही आणि त्यांनी ते करू नये। पक्षाच्या भूमिकांना ठेच पोचू नये म्हणून मी गेले 4-5 महिने नागपूर अधिवेशनापासून ते आतापर्यंत गप्प बसले, पण मी आता पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की त्यांना समज द्यावी। मी भारतीय जनता पार्टीचा माणूस म्हणून निवडून आलेलो आहे। पंकजाताईंची तक्रार तुम्ही राष्ट्रीय नेतृत्वाकडे करणार आहात? 100% करणार। आतापर्यंत केले नाही, आता लेखी स्वरूपात करणार। 2014 साली सुरेश धस यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात लोकसभा लढवली होती। अलीकडच्या काळात संतोष देशमुख हत्या प्रकरण सुरेश धस यांनी लावून धरलं होतं। त्यावेळी मंत्री असलेल्या धनंजय मुंडेंविरोधात थेट आघाडी उघडली होती। तसंच पंकजा मुंडेंनाही त्यांनी विविध मुद्द्यांवर वेळोवेळी लक्ष केलंय। तोच धस विरुद्ध मुंडे हा जुना संघर्ष आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही पाहायला मिळणार हे नक्की। स्वानंद पाटील सोबत विकास मानकामे, एबीपी माझा, बीड।